नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय ग्रंथाचा 7वा अध्याय बघणार आहोत। आता तुम्हाला म्हटलं तसं प्रत्येक अध्यायात ह्या गोकुळ हा 5-6 वर्षाचा कृष्ण, त्याचे बाकीचे गोपाळ आणि त्यांनी काढलेल्या सगळ्या गोपींच्या गवळणींच्या खोड्या ह्यांनी भरलेलेच सगळे पुढच्या अध्यायात एकापेक्षा एक सरस आहेत, एकापेक्षा एक कथा ऐकताना त्यातलं माधुर्य वाढतंय। आता आपण 7व्या अध्यायात बघूया काय काय घडतं। पहिल्या आपल्या प्रथेप्रमाणे आपण 5 ओव्या वाचूया। श्री गणेशाय नमः, श्री कृष्णनाथाय नमः। जय जय सच्चिदानंद सगुण, अतसी कुसुम भारस पूर्ण। वाटे त्याच रंगे रंगे करून, निलोत्पले रोविली नभासी चढला तोची रंग। त्याचे प्रभे रंगले मेघ, इंद्र निळ हरिरंग त्याच प्रकाशे जाहले। तेथीचे सौंदर्य अद्भुत, गरुड पाचूस तेज चढत। मर्गजासी बीक दिसत, तनु सावळी देखून या। लावण्यामृत सागर अद्भुत की, कोटी मकर ध्वजाचा तात। तो पुष्पधन्वा उदरी जन्मत, अंकी खेळत जयाच्या। श्यामलांगी अति निर्मळ, वरी डोले वैजयंती माळ। पुष्करी चक्र चाप सुढाळ, सुरंग जैसे मिरवे पै। की मेघी स्थिरावली क्षणप्रभा, तैसी वैजयंतीची शोभा। सहस्र मुखाच्या जिभा, शिणल्या गुणवर्णिता। कृष्णाचंच वर्णन आहे सगळं। त्याच्या निळ्या रंगाचं वर्णन आहे की म्हणजे आळशीची फुलं असतात तशी त्याची कांती आहे। मर्गजा की म्हणजे जी रत्न आहेत त्या रत्नांना त्याच्या त्या रंगामुळेच आलेला आहे। आणि अक्षरशः लावण्यामृतात सागर आहे तो, अनेक कोटी मदन ओवाळून टाकावे असं सगळं कृष्णाचं वर्णन पहिल्या 5 ओव्यात आहे। पण ह्या अध्यायात जवळजवळ 25 ओव्यांपर्यंत असं कृष्णाचंच सगळं वर्णन आहे आणि मग कथेला सुरुवात आहे। 6व्या अध्यायात आपण पाहिलं की त्या गवळणींनी ठकवलं जिने, तर त्या हंड्यांमध्ये सगळे साप विंचू बेडकं निघाली आणि तिला मथुरा कायमची बंद झाली। आणि हे कळल्यावर ती येऊन जेव्हा शरण आली कृष्णाला, तेव्हा त्यांनी सांगितलं की काळजी करू नकोस, माझं नाम घे आणि तुझं सगळं ठीक होईल। अशा प्रकारे तो दयाळूच आहे। त्याने ह्या सगळ्या गवळणींचं कल्याणच केलं, त्यांना जरी त्रास दिला असं वाटलं तरी, म्हणून तर त्या कधी त्याच्यावर खऱ्या रागवू शकल्या नाहीत। आता इथे असं एक दिवस झालं की एक होता ब्राह्मण, गवळी होता क्षमस्व, आणि त्याला देवाचा नवस पुरा करावासा वाटला, कारण भरपूर दूध दुभता आलं त्याच्या घरात। आणि त्याने बायकोला म्हटलं की अगं सगळं दही दूध नीट साठवून ठेव, खर्च करू नकोस अजिबात, आणि सगळं साठवलं की त्याचं तूपही कर, मला ना देवाचा नवस पुरवायचा आहे, ब्राह्मण संतर्पण करावं वाटतंय। त्याच्या पत्नीने आनंदाने हो म्हटलं। तिने सगळं साठवलं, खूप दही दूध तूप, पण कुठे तिच्या मनात आलं आणि तिने त्यातलं अर्ध तूप उचलून शेजारणीच्या घरात नेऊन ठेवलं 1 दिवसाकरता। आणि त्याच्यावर यांनी स्त्रियांचे कर्तृत्व न कळे भ्रतारा, महानृत अविचारा, सकळ असत्याचा थारा। आता इतकं त्याने कष्टाने केलेलं ते, तोंडाने हो म्हणून सुद्धा तिला थोडं तूप लपवा असं वाटलं। आणि हे ना विकृती असं नाही, स्त्रीचा स्वभाव असतो की घरच्यांकरता काही राखून ठेवावं कधी मला। आणि त्यात खरं तर मनाने ज्या प्रेमळ असतात त्यांचं जास्त असतं। पूर्वी एकत्र कुटुंब असायची आणि एखादा त्यातला खरा तर मुलगा काही नीट न करणारा असायचा, पण त्याच्याकरता घरातली एक काकू मामी कोणती खूप प्रेम करणारी असायची की त्याला जेवायला मिळणार नाही असं व्हायचं, कमवायचा नाही, तर ती हळूच काढून ठेवायची कपाटात त्याच्यापुरतं खायला, तो कधी जेव्हा किती वाजता येईल तेव्हा। अशा खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत एकत्र कुटुंबातल्या। तसं आहे की हिला कुठेतरी आपल्या मुलांकरता वाटलं असेल, पण तिने अर्ध तूप काढून शेजाऱ्याच्या घरात नेऊन ठेवलं। दुसऱ्या दिवशी सगळं विधिवत त्यांनी ब्राह्मण संतर्पण केलं, अत्यंत सुंदर झालं सगळं कार्य। आणि असं झालं की कृष्णाला इथे कळलं, तो तर सगळं जग जाणणारा ना, त्याला कळलं की हे लपवून ठेवलाय घट। त्याने काय केलं, ती शेजारची जी गवळण होती ती बाहेर गेली, तर तो तिच्या घरात शिरला आणि तो सगळा तुपाचा घट स्वतः खाल्ला आणि मित्रांना बोलावलं आणि त्यांना सगळ्यांना वाटून टाकला आणि संपवला। दुसऱ्या दिवशी ही गेली आपल्या मैत्रिणीच्या घरी शेजारणीच्या की माझा तो घट मला परत दे। तर ती म्हणते अगं हे बघ शिंक तर इथे दिसतंय पण त्यात तो घटच नाहीये। तर ती ही म्हणते की असं कसं,
आपण आपल्या कृष्णावर घालू द्या, पण कृष्णाला तर इथे आसपास पण मी पाहिलं नाही काल कार्य करताना. म्हणजे तूच चोरलंच बहुतेक, तुझीच दृष्टी वाईट त्याच्यावर गेली, तुला मोह झाला माझ्या तुपाच्या घटाचा, असं सगळं त्यांच्यात कलह सुरू झाला. पण तशी ती हुशार होती. तिच्या लक्षात आलं की आता जर मी इथे फार गडबड केली तर माझ्या नवऱ्याला कळेल आणि मग मी फसवलं हे त्याला कळून जाईल. म्हणून तिने सावरून घेऊन तिला सांगितलं, जाऊ दे म्हणे, आता नाही ना गेलं तर खरं ना कृष्णार्पण झालं समजू, असं बोलून ती आपल्या घरी गेली. मला वाटतं तेव्हापासून हा शब्द आला असावा, कृष्णार्पण. आपल्याला आपली वस्तू सुद्धा नाही मिळाली तर कृष्णार्पण म्हणावं आणि मोकळं व्हावं, त्याची खंत वाटून घेऊ नये, असा शब्द आला असावा या कथेवरून. नंतर दुसरं एक जोडपं होतं आणि त्यांनी पण असं लपून ठेवलं. आता गोरस ह्याला कळलं तर त्यांच्या रात्री गेला आणि झोपले, तिथे एक मुंगूस सोडला आणि घरातलं सगळं गोरस खाल्लं. म्हणजे तो हा रात्रीचा जाऊन सगळं चोरायचाच दुसऱ्या दिवशी विकायला जायच्या आधी, खायचा प्यायचा तृप्त व्हायचा. आणि तरी दुसऱ्या दिवशी परत येणारं दूधही खूप असायचं, म्हणजे तिथे समृद्धी यायची जिथे ते हा चोरायचा तिथे. तर त्याने ते सगळं खाल्लं आणि थोड्या वेळाने तो मुंगूस आजूबाजूचा काय ते कपडा ते उकरायला लागला. जाग झाली दोघं जण, त्यांना कळलं नाही, त्यांना वाटलं भूत आलं आणि ती इतके घाबरून रस्त्यावर आली धावत की आमच्या घरात भूत शिरलं. लगेच लोक आपापल्या घरातले दिवट्या घेऊन आले, कुठे आहे भूत, आता आत जायला कोणी धजायलाच तयार नाही. मग पंचाक्षरी बोलावला, त्याने बाहेरूनच मंत्र फुंकला, पण तो आत जायला तयार नाही. एखादा गवळी धीट निघाला आणि तो आत गेला. जाऊन बघतो तर तिथे मुंगूस होता. त्याने तो हातात पकडून बाहेर आणला आणि मग सगळे हसायला लागले आणि म्हणाले, काय तुम्ही मुंगुसाला घाबरलात आणि काय होते तसेच कपडे अंगावर नीट नाहीत, कसे तरी करून ते बाहेर आले होते. आणि मग तिला लक्षात आलं हे नक्की त्या कृष्णाने केलंय. दुसऱ्या दिवशी ती गेली नंदाच्याकडे आणि यशोदेला तक्रार, म्हणजे ती यशोदा बहुतेक ना तिचा अर्धा वेळ तक्रारी ऐकण्यात जायचा, अर्धा वेळ कृष्णाला शोधण्यात जायचा बिचारीचा, कुठे बाहेर असेल तिथे. तर असो, मग तिकडे आली आणि तिने तक्रार केली की त्याने माझ्या घरात आणून मुंगूस सोडला आणि तू आता त्याला बांधूनच ठेवलं पाहिजेस. तर तिथे एक दुसरी गवळण उभी होती. ती म्हणाली, माझ्या जर घरी तो आला ना तर मी त्याला नक्कीच बांधून ठेवेन, खांबाला त्याची शेंडी चांगली बांधून ठेवेन, असं ती बोलली. त्या दिवशी ती घरी गेली, रात्री झोपली. ह्याने काय करावं, तिच्या नवऱ्याची दाढी आणि तिची वेणी अशी बांधून ठेवली. आपण हे सगळ्या कथा ऐकल्यात, खरं तर ऐकायला गंमत वाटेल म्हणून सांगते. पण ती बांधली आणि मग ती सुटे ना. मग त्याला दृष्टांत सुंदर दिला श्रीधर कवीने. ते म्हणाले, कृष्णे गाठी बांधिली, बरं ना, कृष्णे गाठी बांधिली हटे, जे ब्रह्मादिका न सुटे, जे न जळे हव्य वाटे, तीक्ष्ण शस्त्रे न कापायची. त्या गाठीला सोडवणार कोण, ती ब्रह्मगाठ. त्यामुळे ती सुटणं शक्यच नव्हतं. सकाळी उठायला निघाले, आता उजाडलं, दूध काढायचं गायींचं म्हणून, तर ती उठायला लागली तर वेणी खेचली जाते. तर तिला वाटते नवरा सांगतोय अजून झोप उठतेस कुठे. तर ती म्हणते, काय ती उजाडलंय तिकडे, तुम्हाला काय चेष्टा सुचते का, असं त्यांच्यातला काही गोड संवाद झाला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की दाढी आणि वेणी बांधलेली आहे, त्यांना काही केल्या सुटेना. त्यांनी घरातलं शस्त्र घेऊन ती कापायचा प्रयत्न केला, कापलं जाईना. शेवट ते रस्त्यावर आले आणि लोकांना म्हणाले, कापलं जात नाही, तुटत नाही. मग सगळ्या लोकांनी पण प्रयत्न केले तरी ती गाठ सुटेना. शेवट तशाच गाठ बांधलेल्या अवस्थेत ते नंदाकडे आले. नंदा चावडीवर बसला होता. तिथे आले. आता बघून कोणाला हसू यावं असंच चित्र होतं आणि नंदाच्या मांडीवर कृष्ण होता. तर तो तर खदखदा हसत होता ते दृश्य बघून. आणि मग ते म्हणाले, तुझ्याच मुलाने खोडी केली, की गाठ सुटत कशी नाही, कुणालाही सुटत नाहीये. तर नंदाने विचारून घेतलं त्याला, काय बाबा तू हे काही केलंस का. तर कृष्ण म्हणतो जोरजोरात हसून, काल मला म्हणाली होतीस ना की शेंडीने बांधून ठेवीन, म्हणून भगवंतानेच तुला ही प्रचिती दिली, देवानेच तुझी ती गाठ बांधलेली आहे, त्याला काय करणार असं. आणि अगदी दिनवाणा चेहरा केला नंदाकडे बघून. मग मात्र ह्या दोघांना कळलंच की याने केलं, आता ह्याला शरणागत म्हणजे झाल्याशिवाय काही उपयोग नाही. मग शरण जाऊन त्याला बाबा मदत कर असं म्हटल्याबरोबर त्याने फक्त कृपादृष्टीने पाहिलं आणि तात्काळ त्या मायागाठी सुटल्या म्हणे. आणि त्यामुळे असं आहे की त्या हरीचं तोंड पाहिल्यानंतर तुमच्यातली ती अहंकृती सगळी समस्त बुडूनच जाते आपोआप. दोघं जण अत्यंत शांत झाले, त्याच्यापुढे नतमस्तक झाले आणि आपल्या घरी गेले. आता दुसऱ्या गोपीकडे गेले. सगळ्या आता म्हणजे त्याच्या खोड्याच आहेत सुंदर सुंदर. दुसऱ्या एका गोपीकडे गेले तर म्हणे काय, तिला काय काय अशी स्टोरी सांगायला लागले, गोष्टी सांगायला लागले की म्हणे कृष्णाने असं केलं
की सगळ्या आपल्या मुलांना म्हणे बोलावलंय, माझ्या म्हणजे बस्तीतल्या सगळ्या मुलांना, आणि म्हणे त्यांना सांगितलं की आपापल्या घरी जा आणि आपल्या घरात गोरस काय आहे ते सांगा आणि ते आपल्याला पळवायचं आहे, लक्ष ठेवा नीट घरात, आणि जर म्हणे मला नाही सांगितलं तर मी तुम्हाला चांगलं ताडण करेन. आणि मग ज्या मुलांनी खरंच लपवलं, आपल्या घरातलं दही दूध वाचावं म्हणून सांगितलं नाही आहे असं, त्यांचे म्हणे वासराच्या शेपट्याला त्या मुलांनाच बांधून टाकलं आणि वासरं दिली सोडून. मग त्या आया धावल्या वासराच्या पाठी, तो हा घरात शिरला आणि सगळं दही दूध तूप खाऊन पळाला. म्हणजे असं प्रत्येक एक एक येते आणि एक एक गोष्ट सांगते हिला काहीतरी. एक म्हणाली की मी चालले होते यमुनेला पाणी आणायला, हा वाटेत आला आणि माझं वस्त्रच खेचलं त्याने आणि मला पलटाभुई थोडी झाली. हा आत्ता एवढासा मुलगा तर इतक्या खोड्या करतो, हा पुढे जाऊन काय करणार आहे कुणास ठाऊक. मग एक म्हणाली की मी पाणी आणायला जाताना वाटेत अडवलं आणि त्यानेच मला ढकललं आणि नंतर सगळे गोपाळ जमले तिथे, तेव्हा म्हणतो हिने मला ढकललं आणि ही मला पाडत होती, काय दांडगट आहे ही गवळण. असं अशा कितीतरी गोष्टी आहेत आणि सगळ्या गोष्टींमध्ये पुढे पुढे जाऊन त्यांनी त्या गोपींना गवळणींना ना अत्यंत म्हणजे संसारापासून अलिप्त, घरात राहू नये, हळूहळू कसं मनाने अलिप्त व्हायचं ते शिकवलेलं आहे. अशा काही गोष्टी आहेत इथे की यशोदेकडे ह्या सगळ्या तक्रार करायला यायच्या ना, तर हा म्हणायचा ह्या सगळ्या खोटारड्या आहेत, त्या माझ्या रुगाचा आळ घालतात, तुला माहीत नाही, त्यांना मला बोलून बोलून घरी नेतात, माझ्या भोवती नाचतात, मला करकचून घट्ट आवळून मिठी मारतात, ह्या एकदम सगळ्यांना अत्यंत नष्ट आणि अनाचारी आहेत. म्हणून तोच हसतो आणि आईला तक्रार करतो. आता यशोदा कोणाला ओरडणार, तिला कळतच नाही. पण बाकीच्या सगळ्या ज्या गवळणी असतात ते म्हणतात तुझा मुलगा अत्यंत खोटारडा आहे, आम्ही तुला सांगतो, तुला गोड लखलाभ हो, पण आम्हाला तर आता गोकुळ सोडायची वेळ आलेली आहे. तुला माहिती आहे का त्याने आम्हाला काय काय कथा सांगितल्या त्या. आणि मग एक एक गवळ्यांना एक एक कथा सांगायला लागते. एक म्हणते की तो माझ्या घरी आला आणि तो म्हणाला की काय हे लपून ठेवलंस का, तुझ्या शंकाळ्यात तर कुठे गोरज दिसत नाही, पण तुला माहित नाही, तू कितीही लपून ठेव, मी कुठूनही शोधून काढू शकतो, पण तुला माहितीये का मी तर समुद्रात शोधून जाऊन शंखासुराला बाहेर काढलेला आहे आणि मी वेद लपून ठेवले जेव्हा राक्षसांनी आणि विधीने जेव्हा माझा धावा केला तेव्हा मी ते शोधून काढले मत्स्य होऊन. मग दुसऱ्या एका गवळणीकडे गेला आणि तिला म्हणाला की काय झालं हे, तू पाणी भरतेस, एवढासा घट तुला उचलत नाहीये, कमाल आहे तुझी. मी तर कुर्म होऊन पाठीवर मंदराचळ उचलून धरला, एकादश सहस्त्र योजने सबळ रवी केली मंदराचळ म्हणे, आणि सरळ सरळ उभा तो म्हणे असा पर्वत, आणि वासुकीची त्याला दोरी केली आणि सूर आणि असुरांनी ओढला तो मंदराचळ, आणि मग मीच पाताळात तळातळ असून आत जाऊन मी स्वतः चतुर्दश रत्न शोधून वर पाठवली, नवनीत काढलं, विष काढलं, हे सगळं मी केलं, मीच मोहिनीच्या रूपाने नटलो आणि मग मीच सगळ्यांना ते वाटलं. असं एकीला कुर्मचरित्र सांगितलं. नंतर अजून एकीकडे गेला आणि मी म्हणे तिथे मी ती गवळण म्हणते की मी काकड्या आणि फळं चिरत होते, तर मला म्हणतो तू हे चिरलास ना, असाच मी हिरण्यकश्यपू चिरला, आतडी अशी पाडली त्याची आणि नृसिंहवेश धारक होऊन मी माझ्या भक्ताचं प्रल्हादाचं रक्षण केलं. मग एक होती जी आपल्या पतीचे पाय धुत होती, तर तो म्हणाला अगदी बाजूला हळूच बसला तिच्या, आणि आता तू करतेस ना तसंच बळीने माझे पाय धुतले होते आणि मला 3 पावलं भूमी मी फक्त मागितली त्याच्याकडे दान. आणि मग एक म्हणजे हा प्रल्हादाचा नातूबाई, तर 2 पावलात तर मी सगळं त्रिभुवन व्यापलं, आता मी 3रा पाऊल कुठे ठेवू म्हटल्यावर बळीने आत्मनिवेदन केलं, स्वतःच डोकं पुढे केलं. मी त्याला अगदी खूप खोल पाताळात ढकलून दिलं, सप्त पाताळाच्या खाली, पण मी त्याच्या दारात त्याचा सेवक होऊन राहिलो. अत्यंत जिथे पोचणं कठीण आहे अशा रसातळामध्ये मी त्याला नेलं. असं आपल्या प्रत्येक अवताराचं कारण सांगायला लागला. मग करता करता परशुराम झालो, निश्चस्य पृथ्वी कशी मी केली हे मीच केलं, अजून एका गवळणीकडे जाऊन. नंतर अजून एका गवळणीकडे गेला आणि म्हणाला की रामावतारी मी पितृभक्त होतो, वनात गेलो, खरदूषण मारले, रावणाला मारलं, सगळे वानर घेऊन
वानरांचं दळभार घेऊन मी समुद्रतीराच्या पलीकडे गेलो. कुंभकर्ण इंद्रजित ह्यांनाही मारलं आणि विभीषणाला मी राज्य दिलं. अशा एक एक गोष्टी तो सांगत राहिला. आणि मग अजून एका गवळणीकडे जाऊन म्हणाला की तुला माहिती आहे का, सगळ्या जगात व्यापलेला मीच आहे, पण आता तोच मी तुमच्याकडे गोकुळात आलो आहे तुमच्या कल्याणाला. हा छोटासा 6 वर्षाचा कृष्ण सांगतो ना तिला की तोच मी आता गोकुळात आलो आहे आणि आता इथे येऊन मी काय करणार आहे. तर म्हणतो कौसाला मारणार आहे, मुष्टिक, चाणूर, अघासूर सगळे दैत्य मारणार आहे, 16 सहस्त्र बायका करणार आहे, इतके विवाह मी करणार आहे आणि माझ्या भक्तांचा मी सारथी होईन आणि त्यांच्या करवी सगळे दुष्ट मारून हा भूभार आहे ना तो सगळा हरेन, म्हणजे भूभार कमी करेन या दुष्टांचा जो आहे तो. तुम्हाला काय माहिती, मी ब्रह्म्याचा बाप आहे. एका गवळणीला तो सांगतो. मी क्षीराब्धीचा जावई आहे. स्वतःला तो काही उपाधी चिकटवून घेतो. मुलांनी विश्वास नाही ठेवला आणि मुलं पळत सुटली की म्हणतो थांबा थांबा, तुम्ही माझं ऐकत नाही आहात, तुमच्या घरात मला चोरी करू देत नाही आहात ना, तुमची मी आता केसच उपटून ठेवणार आहे, कारण कलियुगात मी बौद्ध होणार आहे. मुलं त्याला घाबरून, सगळी गोपाळ असतात ते पळत सुटतात. ते पळायला लागले की हातात कडब्याचं ताट घेतो, कुणाच्या एखाद्याच्या मुलाच्या मांडीवर बसतो आणि म्हणतो सगळे तुम्ही म्लेंछा आहात, मरून पडणार आहात रणभूमीवर, कारण मी कलंकी अवतार घेणार आहे. असा आपल्या अवताराच्या कथा हा सांगतो आम्हाला. पण तुला सांगते यशोदे, सगळ्याच गवळणींचं असं अगदी एकमत होतं की हा ना जेव्हा बोलायला लागतो तो म्हणतो मी अच्युत अनंत, मी नामरूपातीत, मी गुणागुणरहित, करूनही सत्य अकर्ता मी. हा सगळा मीच आहे, पण मी सगळं करून अकर्ता आहे. मी सर्वांचं निजमूळ आहे, पण लोक ओळखत नाहीत मला. सुंदर ओवी आहे. मी सर्वांचे निजमूळ, परी नोळखती लोक बरळ, जीवदशा पावोनी सकळ, अविद्येने वेष्टिले. परत परत 84 लक्ष योनीत येतात आणि अविद्येने वेष्टले जातात. अहंकार मद्य पितात, काम, क्रोध, मद, मत्सर ह्यांनी हे सगळे समग्र जीव ह्या विश्वातले भ्रष्टून मला विसरतात. मी खरं तर सर्वांच्या जवळच आहे, पण जसा कस्तुरी मृगाला आपल्या नाभीतच कस्तुरी कळत नाही ना, तसे ह्या एवढ्या 84 लक्ष जीवांना कळतच नाही की मी त्यांच्यातच आहे. ते त्यांच्यात मला शोधायलाच जात नाहीत कधीच, आणि मग आपला प्राण गमावतात, स्वतःचं नुकसान करून घेतात. मी खरं तर अगदी सदा स्फटिकासारखा निर्मळ आहे, पण माझ्याकडे असं काही बघतात ना ते मला खोटारडं समजतात. खरं सांगू का यशोदा, तो आम्हाला सारखा हे सगळं सांगतो ना तेव्हा आम्हाला मोठी, म्हणजे त्याच्या गोष्टी ऐकून मोठी मजा वाटते. तूच सांग आता, तू त्याची आई आहेस ना, तूच सांग मला. हा जे सगळं म्हणतो मी असं केलं तसं केलं, तर विश्वास आहे का सांग. त्याला चेंडूसुद्धा ज्याला उचलत नाही पटकन खेळताना, एवढेसे त्याचे हात आहे, तो म्हणतो मी दाढेवर पृथ्वी धरली आहे आणि अजूनही धरली आहे. ज्याला आपल्या अंगरख्याच्या गाठी गुंड्या सोडताना म्हणतो माझी नखं दुखतात, आणि तो आम्हाला सांगतो की मी असं त्या असुराला, त्या राक्षसाला असं माझ्या हाताने फाडून टाकलं. ज्याला म्हणे शिंकवर टांगलेलं असतं ना शिंक, ते पण ज्याला हातात पटकन पकडून घेता येत नाही, तो म्हणतो मी सगळं ब्रह्मांड माझ्या काकेत घेतलं. ज्याला ऊस असतो ना अख्खा, तो ऊस सुद्धा ज्याला तोडता येत नाही, तो म्हणतो की मी शिवधनुष्य तोडलं. काय खरं वाटतंय का यशोदा? एखाद्या बागुलबाला आलाय असं म्हणतं की हा जीव घेऊन पळतो, आणि काय त्याने रावणाला मारलं. कुठल्या कुठल्या मागच्या मिथ्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या घडल्या आहेत ना पुराणात, त्या सगळ्या स्वतःच्यावर लावून घेतो. दावितो अवताराचा भाव निजांगीचा आपुल्या, त्या सगळ्या म्हणतात. मत्स्यावतार घेतला हा म्हणतो म्हणे, आणि शंखासुराला पकडून आणलं. हाताने असा उडत उडत मासा होतो खेळताना, आणि तो म्हणतो मी मत्स्यहून बेत काय आणले आणि शंखासुराला शोधून काढलं आणि मारलं वगैरे. बसतो का तुझा विश्वास? त्याने म्हणे इथे गुडघे टेकून उभा राहिला की एका मुलावर उभा राहून वरचं शिंकाळं असतं, त्यातलं हंडा तिथेही हात पोचत नाही आणि फोडतो, आणि आम्हाला सांगतो मी बळीला पाताळात घातलं पायावर एका पायाने. सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या अक्षरशः यशोदे थापा आहेत, पण काय करतो माहीत नाही. तो जेव्हा हे सांगत असतो ना तेव्हा म्हणे आम्ही त्याच्याकडे
अशा हा बघतच राहतो आणि बुडूनच जातो त्यात. कारण अशा गोड गोड हळूच गोष्टी बोलतो आणि अचानक घडीभर मुरली वाजवतो तो. त्याची मुरली ऐकता ऐकता आमची वृत्ती मुरून जाते, आमचा अहंकार संपूर्ण नाहीसा होतो. यशोदे, खरंच सांगते तुला की तू काहीतरी कर, पण तू ह्याला कसं सांभाळायचं ते बघ. नाही तर आता आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की आम्ही गोकुळ सोडून जावं असं आम्हाला वाटतं. याच्या भेणे निर्धारी जावे टाकून गोकुळ. यशोदा सगळ्यांच्या ह्या कागाळ्या, ह्या 10 अवतारांच्या कथा ऐकते आणि आपण आधीच्या अध्यायात पाहिलं की यशोदा पाळण्यात झुलवताना त्याला रामाची कथा सांगते. तर अचानक पाळण्यातून उडी मारतो रावणाचं नाव घेतल्यावर आणि रामाचं रूप दाखवतो यशोदेला. त्यामुळे तिला पण कल्पना आहे की हे कोणी साधी व्यक्ती नाही, हा खरंच तो परब्रह्म परमेश्वर आलेला आहे. पण ह्या एवढ्या तक्रारी सांगतात म्हणून त्यांच्या पुढे असं खोटं खोटं रागून यशोदा त्याला म्हणते, अरे यशोदा म्हणे अनंता, सोसू किती खोडी आता, क्षणभरही पाय तत्वता घरी तू जाणार आहे. तू दिवसभरात क्षणभर पण घरात राहत नाहीस. लोकांच्या कोणाकोणाच्या घरी जाऊन चोऱ्या करतोस आणि त्या तक्रारी आम्हाला ऐकायला लागतात आणि परत ह्या रोज रोज येऊन तुझ्या तक्रारी सांगतात. यशोदा त्याला म्हणते, मला तर वाटतं की ह्यांच्या मनात ना खूप प्रेम आहे आणि म्हणून त्या तुला बघायला म्हणूनच येतात. तक्रारींचं नुसतं निमित्त असतं, तू त्यांच्याकडे गेला नाहीस ना जर, तर त्या तुला बघायला येतात असंच मला वाटतं. अशा ह्या ज्या गोड कथा आहेत ना, श्रीधर कवी म्हणतात अध्यायाच्या शेवटी की ह्या कथा म्हणजे ना तुमच्या भावभावनांचं सिंहस्थ आहे. इतका भाव आहे त्यात प्रेमाचा, आणि तोही कशा एका निरागस प्रेमाचा. त्याने खोड्या काही विचित्र काढल्या ना तरी त्यात कुठेही विकृत नाही. आणि त्या खोड्यांमधनं त्यांनी गवळणींना म्हणजे चांगले विचार दिले, त्यांना ह्या रोजच्या जीवनाच्या मोहातून बाहेर पडून कसं एकरूप हवं हे आपोआपच शिकवलंय त्यांच्या पुढे मुरली वाजवताना, त्यांच्याशी गोड गोड बोलताना. त्यामुळे श्रीधरबाई म्हणतात की हे भाव सिंहस्थ आहे, ह्या सिंहस्थात तुम्ही स्नान करून घ्या म्हणजे तुम्हाला जगन्नाथ कधीच उपेक्षणार नाही. असं म्हणून ह्या अध्यायाचा शेवट करताना नेहमीप्रमाणे श्रीधर कवी म्हणतात, इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुरश्रोते परिसोत सप्तमाध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 7 ओव्या 265. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.